अहिल्यानगरमधल्या खारेकर्जुने, इसळक, निमळक या परिसरामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला आता जेरबंद केलंय असा दावा वन विभागाकडून केला जातोय। पिंजऱ्यामध्ये अडकलेल्या बिबट्या गावकऱ्यांना न दाखवता घेऊन गेल्यामुळे इथले गावकरी मात्र चांगलेच आक्रमक झाले। जेरबंद केलेला बिबट्या दाखवण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे। चिमुरड्यांवरती हल्ला केलेला बिबट्या पकडला गेलेला नसून दुसराच बिबट्या पकडल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 5 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला होता, तर 9 वर्षांचा मुलगा देखील जखमी झाला। अहिल्यानगर तालुक्यातील खारेकर्जुने, निंबळक, इसळक या भागामध्ये धुमाकूळ घातलेला बिबट्या जो आहे तर तो पकडल्याचा दावा वन विभागाकडून केला जातोय। मात्र खारेकर्जुने येथील ग्रामस्थांचं म्हणणं आहे की तो बिबट्या जो नरभक्षक आहे, ज्याने हल्ला केलेला होता रियांका पवारवरती, तो आणि हा बिबट्या एक नसावा असा ग्रामस्थांचं म्हणणं आहे। काय एकूणच सांगाल, बिबट्याला पकडण्यात आलंय मात्र तो बिबट्या नाही असं आपलं म्हणणं आहे? साहेब, आपल्या माध्यमातूनच आम्हाला कळलं का तो बिबट्या पकडण्यात आलेला आहे। समस्त ग्रामस्थांना अजून एकदाही तो बिबट्या दिसलेला नाही आणि पिंजरा होता, जो पिंजरा खाजगी गाडीमधून नेण्यात आलेला आहे। त्या खाजगी ड्रायव्हरला सुद्धा विचारण्यात आलेलं आहे मालकाला की हे बिबट्या होता का? ते म्हणतो की त्या गाडीत बिबट्या नव्हता, मोकळा पिंजरा शिफ्ट करण्यासाठी या ठिकाणी मला बोलवलं आलेलं होतं आणि मोकळ्या पिंजऱ्यातून बिबट्या नेण्याचा दावा त्यांनी केला, पण बिबट्या काय त्या कोणत्याही ग्रामस्थांनी पाहिलेला नाही। आणि तो जर पिंजऱ्यात होता तर ग्रामस्थांना दाखवण्याची काय अडचण काय होती वन विभागाला? एकूणच जर बघितलं तर वन विभागानं बिबट्या रेस्क्यू केल्याचे दावा केलेला आहे, मात्र ग्रामस्थांचा यावरती विश्वास नाही। जो पकडलेला बिबट्या आहे तो आम्हाला का दाखवला नाही अशी भूमिका जी आहे तर ते सवाल हा ग्रामस्थांनी उपस्थित केलेला आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळे, एबीपी माझा, खारेकर्जुने, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।